आम्ही कुठं गेलो होतो हे तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय दिसत आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे की तिथे काय दिसत आहे ते. मी घरातील सर्व कामे उरकलेली होती. आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आम्ही खिचडी खाऊनच घराबाहेर पडलेलो होतो. आम्ही जिथे जाणार होतो तिथे एक मंदिर आहे हे माहिती होतं, पण नक्की कसलं मंदिर आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला असे कळाले की तिथे वरदायिनी देवीचं मंदिर आहे. मग आम्ही तिथे देवीची ओटी भरण्यासाठी ओटी घेतली आणि मंदिराकडे निघालो. श्रीच्या बाबांनी तिला उचलून घेतलेले होते, पण तिला उचलून घेतलेलं आवडत नाही. तिला असं मोकळं खेळायला आवडते. अशा पुलावरून चालणं तिच्यासाठी नवीनच होतं. तिला असं मोकळं भेटलं की नुसतं पळायला लागतं. मग तिला पडायची वगैरे कशाचीच भीती नसते. त्यामुळे बाबा तिला हात पकडून इकडे-तिकडे जे काही फिश दिसत होते पाण्यामध्ये ते दाखवत तिला घेऊन येत होते. चालत-चालत ते पायऱ्यापर्यंत आले. पायऱ्यावर आल्यानंतर बाबा तिला म्हणाले की मी तुला उचलून घेतो, पण ती काही तिच्या बाबांचं ऐकायला तयार नव्हती. मला एकटीलाच यायचं आहे असं ती म्हणत होती. पण तिला मी सांगितले की तू एकदा घसरगुंडीवरून येता-येता पडली होती. त्यामुळे मग ती बाबांचा हात धरून चालत यायला लागली. पण जशा पायऱ्या संपल्या तसं तिने बाबांचा हात सोडला आणि परत पळायला सुरुवात केली. असं करत-करत आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही देवीची ओटी भरली आणि दर्शन घेतले. नंतर श्रीच्या बाबांनी तिला फिश दाखवले आणि त्यांना तांदूळ टाकले. श्री आणि बाबा फिशला तांदूळ टाकत होते. नंतर फिश वरती यायचे, त्यामुळे ते पाहायला तिला खूप आवडायचे. खूप सारे फिश दिसत आहे असं ती बोलत होती. श्री आणि तिचे बाबा इथे फिशला तांदूळ टाकत होते. तसे ते जे काही फिश होते ते वरती यायचे आणि ते पाहायला तिला खूप आवडायचे आणि तिथे खूप सारे असे फिश दिसत होते. एवढे जास्त फिश तिने पहिल्यांदाच बघितलेले होते. ती असे निरीक्षण देऊन त्यांच्याकडे बघतच बसली होती. मग आम्ही पुन्हा एकदा दर्शन घेतले आणि बाहेर निघालो. चला तर मग तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये काय दिसलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. श्रीचे बाबा श्रीला समोरचा डोंगर दाखवत आहे. तर तो डोंगर म्हणजे तिथे शिवाजी महाराजांचे मुखदर्शन होत आहे. श्रीचे बाबा तिला सांगत आहे की तिथे शिवाजी महाराज आहेत. तुम्हाला नीट दिसण्यासाठी तो झूम करून दाखवलेला आहे. तसेच त्याच्यासमोर जो काही डोंगर दिसत आहे तो लिंगाणा किल्ला आहे. अशा प्रकारे आम्ही शिवाजी महाराजांचे मुखदर्शन, लिंगाणा किल्ला आणि वरदायिनी देवीचे दर्शन घेऊन घरी निघालो.